नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। आमले प्रशालेत सायबर शिक्षा फॉर्म सायबर सुरक्षा उपक्रम संपन्न। डोणगाव येथील केटीजे आमले प्रशालेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल व पुणे येथील क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमामध्ये संगणकशास्त्र संकुलातील सुप्रिया शिंदे व शकुंतला बेळे या विद्यार्थिनीने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या विषयावर माहिती दिली। आजच्या ऑनलाईन युगामध्ये फसवणुकीची माहिती दिली, अशी फसवणूक होऊ नये म्हणून OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलची पडताळणी करून घेणे, पासवर्ड स्ट्रॉंग वापरून आपली माहिती सुरक्षित करावी, आपली माहिती ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले। मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी साधनावर अधिकृत अँटीव्हायरसचा वापर करावा। या कार्यक्रमास एकूण 222 विद्यार्थी प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते। यावेळी बाबर सर यांचेही मार्गदर्शन लाभले। वाचणार सगळेजण, मग ती सिक्युअर झाली का बुक? नाही। आणि जर मी त्याला पॅक करून ठेवलं, पुन्हा असं रॅप करून ठेवलं तर त्याला कुणी हात लावू शकेल का? माझ्याशिवाय नाही। मग ती काय झालं? सिक्युअर। मग ह्यामध्ये असंच असतं की लिंक ही एक सिक्युअर असते आणि एक अनसिक्युअर असते। मग असंच की जेव्हा HTTP आणि HTTP असतं ते अनसिक्युअर असतं आणि जेव्हा पुढे S प्रत्यय असतो, S मीन्स सिक्युअर। त्यामुळे कधीही कुठल्या लिंकला आपण क्लिक करायच्या अगोदर काय बघितलं पाहिजे, पुढे S आहे का, कारण तीच लिंक सिक्युअर असते। कारण लिंक्सद्वारे पण आपल्यासोबत फ्रॉड्स होते। आता तुम्हाला एक सांगते, बँकेचं उदाहरण घ्या। जर आपल्याला लोन्स वगैरे पाहिजे असेल, आपण लोन्स घेताना काय करतो, एखादी समजा आपल्याला लिंक्स वगैरे आले की आपल्याला 10,000 रुपये मिळतात आणि काही जणांची परिस्थिती अशी असते की आपल्याला त्याची गरज पडते आणि आपण लिंकला क्लिक करून आपण लगेच लोन वगैरे घेतो। मग लिंकवरनं कसं असतं की डॉक्युमेंट्स वगैरे मागत नाहीत आणि तसंच आपल्याला आता समजा 10,000 रुपये जर मी घेतले तर लगेच आणि एवढी पण सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करीन आणि तुम्हाला ते समजावं ही माझी अपेक्षा आहे। तर मग इथे मोबाईल कोण यूज करताय? सगळेच करताय। हा, काय काय बघता बरं मोबाईल मध्ये? इंस्टाग्राम। एक एक जण आन्सर द्या। इंस्टाग्राम, हा, अजून युट्यूब, हॉटस्टार, बर, गेम, फ्री फायर, हा, वा, ठीक आहे, छान। सगळेजण भरपूर मोबाईल बघतात। हा, तुम्हाला माहित आहे का मोबाईल किती प्रमाणात यूज केला पाहिजे किंवा कुठले गेम्स खेळले पाहिजे?